आनंदराज आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये यायचं होतं. लोकसभेवेळी आमच्यासोबत त्यांच्या बैठका झाल्या होत्या असं मोठं विधान संजय राऊतांनी केलं. भाजपसोबत संबंध ठेवायचा नाही अशी आनंदराज आंबेडकर यांची भूमिका होती. आता ते काय म्हणून जात आहेत हे माहीत नसल्याचं संजय राऊत म्हणाले. संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागावर भाजप आमदार नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. सामाजिक न्याय विभागाशी संबंधित कामं प्रलंबित असल्यानं भाजप आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. अमित ठाकरेंच्या फोन नंतर नाराजी दूर झाल्याचं वक्तव्य प्रकाश महाजन यांनी केलंय. ज्येष्ठ नेते फोन करतायत यापेक्षा वेगळं काय हवं अशी भावना महाजनांनी बोलून दाखवलेली आहे. पक्षात मानपान मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. पहलगाम आणि पुलवामा हल्ल्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधलाय. या दोन्ही दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी गृहमंत्रालयाची असल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आणि त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी अनोखं आंदोलन केलं. यावेळेला विरोधक चक्क टॉवेल आणि बनियान घालून पायऱ्यांवर दाखल झाले. यावेळेला त्यांनी चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. चड्डी बनियान गँग महाराष्ट्राला लुटत असून सत्ताधारी आमदार स्वतःच कायदा हातात घेतात, त्यांना कुठलाही धाक उरला नसल्याची टीका अंबादास दानवेंनी केली. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश झालाय. भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झालाय. जगताप यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदाचा आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. खासगी कारणामुळे हा राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं सासवडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय. माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशासाठी ते सासवडमध्ये दाखल झाले होते. यावेळेला क्रेनच्या सहाय्यानं रवींद्र चव्हाणांना मोठा हार घालण्यात आला. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नांदेडच्या न्यायालयामध्ये हजेरी लावली. 2010 साली नांदेड महापालिकेच्या पोटनिवडणुकीत विनापरवाना रॅली काढल्याप्रकरणी त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ओवैसींनी हजेरी लावली. आता पुढली सुनावणी 23 जुलै रोजी होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपनं जोरदार बॅनरबाजी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी भाजपात प्रवेश केलाय. त्यानंतर शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी पैसे घेत जिल्हा प्रमुख पद वाटल्याचा आरोप या बॅनरमधून करण्यात आलाय. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप सर्कल रचना जाहीर झाली आहे. यंदा सावनेर, पारशिवनी, मौदा, हिंगणा, नागपूर ग्रामीण या 5 तालुक्यांमध्ये तब्बल 27 सर्कल गेली आहेत आणि त्यामुळे सत्तेची किल्ली या 5 तालुक्यांकडेच राहण्याची चिन्ह आहेत. पुण्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रवीण गायकवाड यांची भेट घेतली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची सपकाळ यांनी भेट घेतली आणि यावेळेला सपकाळ यांनी हल्ल्याचा निषेध करत काँग्रेस पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. पुण्यातील निसर्ग कार्यालय इथं शरद पवारांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पवारांची भेट घेतली आहे. नागपूरचे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर वसंत खलतरकर यांना BC रॉय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळेला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गडचिरोलीतल्या आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढलंय. 309 विद्यार्थ्यांच्या तपासणीमध्ये तोंडाच्या पूर्व कर्करोगाचं निदान झालंय. त्यामुळे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर उईकेंनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडलाय. आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांची तपासणी केली असता त्यांच्यामध्ये पूर्व कर्करोगाचं निदान झालंय. सातारा जिल्ह्यातील जिंती आणि फडतरवाडी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत वनभोजन सण साजरा केला. यावेळेला ज्योतिबा देव आणि ज्योतिर्लिंग रेवाची भेट घडवून आणली. जवळपास 400 वर्षांपासून दोन्ही गावं हा सण साजरा करतायत. सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंदिर परिसरात दाखल झाले होते. धाराशिव पोलिसांनी ऑपरेशन गोमाता राबवलंय. 40 दिवसामध्ये 330 गोवंशांची सुटका केली आहे. गोवंश तस्करी करणाऱ्या 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर 25 वाहनांसह 1.5 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
खडकवासला पानशेत वरसगावसह पुणे विभागातील धरण परिसर, कालवे आणि जलसंपदा विभागाच्या संपादित शासकीय जमिनींवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. जलसंपदा विभागानं कारवाईसाठी कृती आराखडा तयार केला असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. कारवाईसाठी ड्रोनच्या सहाय्यानं पाहणी करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये विविध कारवायांमध्ये जप्त केलेला 4 क्विंटल 68 किलो गांजा बुटीबोरीमध्ये नष्ट करण्यात आलाय. इन्सिन्सेशन पद्धतीचा वापर करून हा गांजा नष्ट करण्यात आलेला आहे. गोंदिया जिल्हा पोलीस दलाकडून अंमली पदार्थ वापर, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येते. पुण्याच्या वाडेबोल्हाई इथं पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. अवैध दारूभट्टी अड्डा उद्ध्वस्त करत पोलिसांनी 3,15,000चा गावठी दारू बनवण्याचे कच्चं रसायनाचा मोठा मुद्देमाल नष्ट केलाय. मित्रांनो, हे पाहू शकता बीडच्या पाटोदा शहरामध्ये एक हृदयद्रावक प्रकार समोर आलेला आहे. पारधी समाजातील दिव्यांग पवार कुटुंबाच्या घरावर अचानक बुलडोझर फिरवण्यात आलाय. त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणांमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलाय. घर तुटत असताना दिव्यांग तरुण पोलीस अधिकाऱ्यांच्या पायावर लोळण घालत विनवणी करत होता. मात्र पोलीस प्रशासनाला कसलीही दया आली नाही. झाडे तोडण्याची परमिशन कुणालाही नसताना लातूर हे शिक्षणासाठी देशभर ओळखलं जाणारं शहर आहे. पण या शिक्षणाच्या गाभाऱ्यामध्ये आता अंमली पदार्थांचं विष झिरपतंय. मुंबई आणि हैदराबादहून लातूरात पोहोचणाऱ्या ड्रग्जचा पसारा एवढा वाढलाय की गेल्या 3 महिन्यांमध्ये पोलिसांनी तब्बल 2,10,00,000 रुपयांचं ड्रग्ज जप्त केलंय.